तारदाळ येथील फिल्टर हाऊसजवळ असलेल्या प्रसाद कुलकर्णी यांच्या मळ्यात मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून दाम्पत्याला मारहाण करत दागिने व रोकड लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की फिल्टर हाऊसकडे जाणाऱ्या रस्त्याच्या उजव्या बाजूला कुलकर्णी यांचा मळा असून येथे विठ्ठल राजाराम गायकवाड व त्यांची पत्नी उज्ज्वला विठ्ठल गायकवाड हे कायमस्वरूपी वास्तव्यास आहेत। 1 वाजण्याच्या सुमारास 4 अज्ञात चोरट्यांनी घराचे दार तोडून आत प्रवेश केला। घरातील साहित्य अस्ताव्यस्त करून फेकून त्यांनी दाम्पत्याला मारहाण केली। यानंतर चोरट्यांनी उज्ज्वला गायकवाड यांच्या गळ्यातील मणी मंगळसूत्र आणि कानातील फुले, पायातील जोडव्या व पैंजण जबरदस्तीने काढून घेतले। तसेच घरातील ठेवलेली सुमारे 25,000 रुपयांची रोकडही लंपास केली। चोरी केल्यानंतर घराला बाहेरून कडी लावून आम्ही बाहेर थांबलो आहोत, बाहेर आलात तर मारून टाकू अशी धमकी देत चोरटे पसार झाले। दरम्यान या चोरट्यांनी समडोळे मळ्यातही चोरीचा प्रयत्न केला। तेथे घरात घुसून अक्काताई समडोळे यांच्या गळ्याला चाकू लावून कानातील दागिने काढण्याचा प्रयत्न केला। मात्र त्यांनी आरडाओरडा केल्याने त्यांचा मुलगा प्रवीण धावत आल्यावर चोरटे तेथून पळून गेले। आलो, दार उघडलं त्याने, एक जण आला, उशाला बसला, कानाला हात लावले, सुरी दाखवली, तर बोंबवलं मी डाव्या हातात। बोंबवल्यावर पुरगेमची लात घातल्यावर मुलगा बाहेर आला। यानंतर भगत मळ्यातही घरात घुसण्याचा प्रयत्न झाला, मात्र नागरिक जागे असल्याने यांचा प्रयत्न फसला। घटनेची माहिती मिळताच शहापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून या प्रकरणी महाराष्ट्र पोलीस अंतर्गत शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे। पोलिसांनी अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू केला असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे।